नमस्कार मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता की हे डोंगरगाव आहे आणि या गावामध्ये पाण्याची खूप कमतरता आहे. कारण इथे हे दगड असल्या कारणाने इथे जास्त म्हणजे गवत वगैरे चारा वगैरे होऊ शकत नाही, जे जनावरांसाठी म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गावात पाण्याची अतिशय कमतरता आहे आणि जनावरांची संख्यासुद्धा जास्त आहे, परंतु त्यांना पाण्यासाठी खूप लांब असं जावं लागते. ते जवळपर्यंत पाणी असं मिळत नाही आणि खूप असं म्हणजे हे गाव आहे ओसाड पडल्यासारखं. तर या गावामध्ये पाण्याची सोय झाली पाहिजे आणि बिचाऱ्या या जनावरांचा सुद्धा प्रश्न पाण्याचा सुटला पाहिजे, असं मला मनापासून वाटते. तर आपण हे असे बघू शकतो, गोटे दगड आणि एकदम ओसाड पडल्यासारखं हे म्हणजे रान आहे. या गावाचं नाव डोंगरगाव आहे आणि या गावामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे जनावरांपालन, शेळीपालनाचा व्यवसाय या गावामधले लोक करतात. कारण पीक सुद्धा आहे आणि जंगली इलाका आहे. तर लोक कसे आपले धकाधकीचे जीवन जगते. तर आपण एक माणूस आहोत आणि आपल्यालाही त्यांच्या भावना कळते. जनावरांना पण खूप लांब पायी जाऊन पाणी वगैरे प्यायला दुसऱ्या हे गाव सोडून दुसरीकडे जावं लागते. तर आज मी या गावाला आली, तर भेट दिली, तर म्हटलं की चला एक ब्लॉग आपण बनवू आणि यांच्या समस्या थोड्याशा जाणून घेऊ. शासनाने पण याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन यासुद्धा गावाची म्हणजे प्रगती होईल किंवा हा कम से कम जनावरांचा